नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आज महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलवर एक नवा विषय घेऊन आपण चर्चा करीत आहोत ॲडव्होकेट संदीप दादा जाधव यांच्याशी। जय भीम दादा, जय भीम। संदीप दादा जाधव यांच्याविषयी मी आपल्याला सांगेन, ते मुंबई उच्च न्यायालयात मध्ये अधिवक्ता आहेत, संविधान अभ्यासक आहेत, आंबेडकरी चळवळीतील युवा विचारवंत आहेत आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत। मी महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीनं प्रथमतः त्यांचं स्वागत करतो। जय भीम। जय, धन्यवाद। मला भारतीय संविधानाच्या विषयी हा विषय घेऊन त्यांच्याशी चर्चा करायची आहे। अलीकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची एक फिर्याद व्हायरल होताना आपण पाहतो आहोत। ही फिर्याद त्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनला केलेली आहे, काय केलेली आहे, ही आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल की भारतीय संविधानाच्या संदर्भात आपण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे आणि ती सोशल मीडियावर व्हायरल होते, कोणत्या पोलीस स्टेशनला आपण तक्रार दिली, फिर्याद दिली आणि तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? सर्वप्रथम मी सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो। मूळ विषय असा आहे की लोकसभा 2024 या निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस पक्ष, त्यांचे समविचारी काही पक्ष आणि त्यांची युती यांच्यातील पुढारी नेते यांनी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत, तळागाळापर्यंत अशा प्रकारचा जाणून बुजून खोटा अपप्रचार केला की नरेंद्र मोदी 2024 नंतर सत्तेवर आल्यावर ते भारतीय राज्यघटना, भारतीय संविधान नष्ट करतील, ते धोक्यात आहे त्यांच्यामुळे, आणि भारतीय संविधानाला फार मोठा धोका आहे, ते बदललं जाणार, अशा प्रकारचा एक खोटा नॅरेटिव्ह काँग्रेस तसेच त्यांचे समविचारी पक्ष, त्यांचे नेते आणि त्यांचे पुढारी यांच्याकडून अनेक प्रसार माध्यमांद्वारे, अनेक मुलाखतींद्वारे, तसेच अनेक भाषणांमध्ये, अनेक सभांमध्ये अशा प्रकारचे वक्तव्य केले गेले की संविधान धोक्यात आहे, मोदी सरकार सत्तेवर आल्यास ते संविधान बदली करून टाकेल। मूळ गोष्ट, मी इथे कोणत्याही प्रकारच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बसलेलो नाही किंवा कोणत्याही एका विशिष्ट राजकीय पक्षाचं समर्थन करावं किंवा कोणत्याही एका राजकीय विरुद्ध पक्षाच्या विरुद्ध बोलण्यासाठी बसलेलो नाही। मी एक भारतीय नागरिक आहे, तसेच मी अनुसूचित जातीचा घटक आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिलेली आहे त्या राज्यघटनेला मी सर्वोत्तम ग्रंथ मानतो। त्या राज्यघटनेला मी मानतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे श्वास आहेत आणि त्यांनी या भारत देशाला दिलेली घटना ही अतिशय महत्वपूर्ण आहे, जी कधीही न बदलली जाणार आहे। तरीही पण अशा प्रकारचा जो खोडसाळ अपप्रचार केला गेला त्याला माझा आक्षेप आहे। म्हणून मी दिनांक 19 तारखेला, मागच्या महिन्याच्या 19 तारखेला मी बांगूरनगर पोलीस स्टेशन, याच महिन्यामध्ये 19 तारखेला बांगूरनगर पोलीस स्टेशन गोरेगाव या ठिकाणी मी काँग्रेसचे नेते पुढारी तसेच त्यांच्या समविचारी पक्षाचे नेते पुढारी ज्यांनी अशा प्रकारचं खोटा अपप्रचार केला होता त्यांच्या विरुद्ध मी रितसर माझ्या नावाने फिर्याद दिलेली आहे। बांगूरनगर पोलीस ठाण्यामध्ये आपण जी फिर्याद दिलेली आहे, या फिर्यादीचं स्वरूप काय आहे? या फिर्यादीचं स्वरूप जे आहे, मी आपल्याला त्याचा विषय वाचून दाखवतो। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देशातील ज्या राजकीय नेते पुढाऱ्यांनी स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी, स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी मोदी सरकार तसेच भारतीय जनता पार्टी
2024च्या निवडणुकीत विजयी होऊन सत्तेवर आल्यास ते संविधान नष्ट करतील, संविधानाला संपवून टाकतील. अशा प्रकारच्या काँग्रेस पक्षातील तसेच त्यांच्या समविचारी तसेच युतीच्या पक्षाचे नेते आणि पुढाऱ्यांकडून खास करून अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. तसेच त्यांच्या मनामध्ये तत्कालीन सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करून त्यांच्या मनामध्ये तत्कालीन सरकारच्या विरोधात संताप व क्रोध निर्माण करण्यात आला व असा संताप व क्रोध निर्माण करण्यामागील मुख्य कारण काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पुढाऱ्यांना स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची होती असा होता. त्यासाठी त्यांनी भारतीय संविधानाला हत्यार करून संविधान संपणार असा खोटा संभ्रम देशवासियांच्या मनात निर्माण करून अराजकता अशांतता माजविली. तसेच असंविधानिक व खळबळजनक विधान करून जनतेमध्ये द्वेष भावना निर्माण करून तसेच संविधानाचा व पर्यायाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा अपमान करून गंभीर प्रकारचे असंविधानिक व बेकायदेशीर कृत्य अशा प्रकारच्या लोकांकडून झाले असल्याचे कारणाने त्यांची पोलीस प्रशासनाकडून कसून सखोल चौकशी करण्यात यावी व चौकशी अंती जे नेते पुढारी यांच्यामध्ये पोलीस प्रशासनाला दोषी आढळून येतील त्यांच्या विरुद्ध प्रचलित फौजदारी कायद्याच्या तरतुदीनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारचा माझा विषय आहे फिर्यादीचा. संदीप दादा, मला आपल्याला ह्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे. भारतीय संविधान बदललं जाणार अशी वक्तव्य भाजपाच्याच काही राज्यातील मंत्र्यांकडून जबाबदार नेत्यांकडून केली जात होती आणि त्याच्यानंतर मग महाविकास आघाडीच्या किंवा काँग्रेस नेत्यांनी हे संविधान बदलणार अशा तऱ्हेचा प्रचार सुरू केला. तुम्ही सुरुवातीलाच सांगितलात की आपण कोणत्याही पक्षाचे संबंधित नाही, एक भारतीय नागरिक म्हणून आपण ही फिर्याद दिलेली आहे. मला संदीप दादा तुम्हाला विचारायचं आहे की काँग्रेस पक्षाने हा नेगेटिव्ह पसरवला हे जगजाहीर आहे, परंतु त्यासोबतच भाजपच्या काही मंत्र्यांनी सुद्धा अशा तऱ्हेची बेताल वक्तव्य केली होती. या दोन्ही गोष्टीकडे आपण कसं पाहता? मूळ गोष्ट अशी आहे की मी बोलताना असा सुरुवातीला आपल्याला बोललो, हा एक सामाजिक इश्यू म्हणून मी या मैदानामध्ये उतरलेलो आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करण्यासाठी किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात तक्रार द्यायची म्हणून दिलेली नाही. ही वस्तुस्थिती मी पहिल्यांदा आपल्याला क्लिअर करतो. मूळ गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा काही नेत्यांकडून काही इक्का दुक्का आहे त्याच्यामध्ये, त्यांच्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्याच्या पाठीमागे त्यांचं इंटेन्शन काय होतं, त्यांचा मोटिव्ह काय होतं हे खूप जास्त महत्वाचं ठरतं. त्यांच्या इंटेन्शननुसार ते कोणत्या परिस्थितीनुसार बोललेले आहेत त्या पाठीमागचं त्यांचं ते इंटेन्शन महत्वाचं ठरतं. परंतु मला दिसताना असं दिसतंय याच्यामध्ये, आणि जी वस्तुस्थिती आहे, जी कॉन्क्रीट फॅक्ट सिच्युएशन आहे, ती कॉन्क्रीट फॅक्ट सिच्युएशन अशी आहे की मूळ गोष्ट अशी आहे, अनुसूचित जातीचा समाज, अनुसूचित जमातीचा समाज मुख्यत्वे करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप जास्त मानतो. तसे तर सर्व समाज मानतात, ही सत्य आहे. आणि परंतु मुख्यत्वे करून बाबासाहेबांच्या संविधानावर अनुसूचित जातीच्या समाजाचं तसेच अनुसूचित जमाती समाजाचं फार जास्त प्रेम आहे, फार जास्त मानतात. यामध्ये हे काँग्रेस पक्ष तसेच त्यांचे नेते पुढाऱ्यांकडून ज्या प्रकारचा अपप्रचार करण्यात आला त्याच्या पाठीमागे मला एक षडयंत्र दिसून येत आहे. ते षडयंत्र अशा प्रकारचं आहे की हा वर्ग जो आहे हा बाबासाहेबांना मानणारा आहे, त्यांच्या संविधानाला मानणारा आहे. मग या वर्गाची माथी भडकावण्याचं काम या लोकांनी केलं. मूळ गोष्ट अशी आहे, कोणत्याही देशाचं जे संविधान असतं ते लॉ ऑफ द लँड असतं, ते सुप्रिमसी ऑफ लॉ असतं.
संविधान हा सर्वोच्च ग्रंथ असतो देशाचा. जेवढेही कायदे असतात सर्व कायदे त्या देशातील हे संविधानाच्या अनुरूप असतात. ते लॉ ऑफ द लँड असतं. संविधानाचा हत्यार बनवून वापर केला जाऊ शकतो का? स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठी? तर याचं उत्तर आहे नाही. संविधानाचा पॉलिटिकल टूल कधीही होऊ शकत नाही. आणि मग अनुसूचित जातीच्या जमातीच्या भोळ्याबाबड्या लोकांकडून ते अहिंसेच्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या, तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने जीवन जगतात, पंचशीलाचं पालन करतात. आणि मग परंतु तितकंच जर त्यांच्या हक्क आणि अधिकारावर जर गदा येत असेल कुठे, तर वेळ प्रसंगी ते कठोरही होतात. मग जाणून बुजून अनुसूचित जातीच्या जमातीच्या लोकांची माथी भडकावून त्यांच्या मनामध्ये तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये संताप व क्रोध निर्माण करून त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचं हिंसा व्हावा असं यांना वाटत होतं का? कुठल्या प्रकारचं अघटित कृत्य त्यांनी करावे असं यांना वाटत होतं का? सरकारविरुद्ध बंड करून उठावे असं त्यांना वाटत होतं का? मग ह्या समाजाला टार्गेट करून यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा यांचा उद्देश होता का? माझा मूळ मुद्दा जो आहे या फिर्यादीचा, की याच्या पाठीमागे मला एक कट कारस्थान प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्याची चौकशी होणे अत्यंत गरजेचं आहे की याबद्दलचा, संविधानाबद्दलचा जो अपप्रचार केला गेलेला आहे की संविधान धोक्यात आहे, मोदी सरकार सत्तेवर आल्यावर संविधान बदली करून टाकतील, 400 पार झाल्यानंतर संविधान बदली करून टाकतील. मूळ गोष्ट अशी आहे, माझा विरोध जो आहे, माझा विरोध पर्टिक्युलर 2 मुद्द्यांवर आहे. पहिला मुद्दा असा आहे की भारतीय संविधान जे लॉ ऑफ द लँड आहे त्या भारतीय संविधानाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करता येऊ शकत नाहीये. ते राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचं साधन नाहीये. ते देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारतीय संविधान या संपूर्ण भारताला 26 जानेवारी 1949 रोजी अर्पण केलं आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी अर्पण केलं आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे फंडामेंटल राईट्स नागरिकांना देण्यात आली, जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे. आणि अशा संविधानाचा अशा प्रकारे असंविधानिकपणे, गैरकायदेशीरपणे अशा प्रकारचं जर कोणी राजकीय हत्यार बनवून जर वापर करत असेल तर ते देशद्रोहापेक्षा कमी गुन्हा नाही असं मला वाटतं. देशद्रोहापेक्षा ही गोष्ट कमी नाही अशा तऱ्हेचं या ठिकाणी ऍडव्होकेट संदीपदादा जाधव यांनी सांगितलेलं आहे. मला संदीपदादा आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ही फिर्याद बांबूरनगर पोलीस ठाण्यात आपण दिल्यानंतर 19 तारीखला ही फिर्याद दिलेली आहे. या फिर्यादीचं पुढे काय होईल आणि पोलिसांनी यावर काही कारवाई केली नाही तर आपण पुढे काय करणार आहोत? फिर्याद मी ह्याच महिन्याच्या 19 तारखेला दिलेली आहे. मी मध्ये 1-2 वेळेस संबंधित पोलीस स्टेशनला, कन्सर्न पोलीस स्टेशनला मी जाऊन अधिकाऱ्यांसोबत भेटून पण आलो. त्यांनी सांगितलं की आम्ही पॉझिटिव्हली तुमच्या फिर्यादीबद्दल आम्ही त्याची रितसर कायदेशीरपणे प्रचलित कायद्याच्या तरतुदीनुसार चौकशी करणार आहोत आणि त्या संदर्भाने त्यांची प्रक्रिया चालू आहे आणि पोलीस सद्यस्थितीमध्ये सदर फिर्यादीच्या अनुषंगाने कोऑपरेटिव्ह आहेत. दादा, मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मुंबईमध्ये 1-2 सभा झाल्या. त्या सभांमध्ये मी स्वतः उपस्थित होतो, आपणही होतो. आणि अशा काही सभांमध्ये आपण ठामपणे भूमिका मांडताय की काही झालं तरी कुणालाही, भले इतकंच काय तर 543 खासदार जरी एकाच पक्षाचे निवडून आले तरी सुद्धा भारतीय संविधान कुणालाही बदलता येणार नाही. अशा तऱ्हेची तुम्ही जी भूमिका मांडताय त्याला काय आधार आहे? तुम्ही कशावरून हे सांगताय? मूळ गोष्ट अशी आहे की 2 प्रकारचे
माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे या भारत देशामध्ये झालेले आहेत. पहिला जो न्यायनिवाडा आहे तो आयसी गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार. 1967 सालामध्ये आयसी गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार ही केस जी आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा न्यायनिवाडा लागला आणि या केसमध्ये 11 जजेसचं घटनापीठ, 11 जजेसचं घटनापीठ हे फार मोठं घटनापीठ असतं. 11 जजेसचं घटनापीठ बसलं आणि त्या घटनापीठाने अशा प्रकारचा न्याय निर्णय दिला की जो बेसिक स्ट्रक्चर आहे, जे डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर आहे, मग बेसिक स्ट्रक्चर काय आहे? तुमचं भाषण स्वातंत्र्य आहे, तुमचं लेखन स्वातंत्र्य आहे, तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, शोषणाविरोधाचा अधिकार आहे, तुमचं लाईफ अँड लिबर्टी आहे, तुमचं इक्वालिटी बिफोर लॉ आहे, समानतेचा अधिकार आहे, भारतामध्ये कुठेही कोणत्याही ठिकाणी जाऊन वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, भ्रमण करण्याचा अधिकार आहे. हे जे नागरिकांचं जे मूलभूत स्ट्रक्चर आहे चॅप्टर 3 मध्ये जे भारतीय संविधानानं दिलेलं आहे, याच्यामध्ये पार्लिमेंटला कोणत्याही प्रकारचं हस्तक्षेप करता येणार नाही, याच्या विरोधात कोणत्याही प्रकारची अमेंडमेंट करता येणार नाही. हे बेसिक स्ट्रक्चर आहे. जी संविधानाची जी मूलभूत चौकट आहे ही पार्लिमेंटला बदलता येणार नाही. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 368 आहे. आर्टिकल 368 जे आहे ते अमेंडेबिलिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोलतं. आर्टिकल 368 संविधान सभेने संविधानामध्ये यासाठी समाविष्ट करण्यात आलं की काल परत्वे प्रकरण परत्वे काळानुसार जर आपल्याला त्या स्थितीनुसार जर त्या कायद्यांमध्ये जर काही बदल करायचे असेल तर त्यावेळेस ते करू शकतात. फ्लेक्झिबिलिटी ठेवली त्याच्यामध्ये. आणि आर्टिकल 368 नुसार जे आहे त्याच्यानुसार कोणत्याही पण राज्यघटनेच्या कलमामध्ये बदल करता येतं. ह्या जजमेंट जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 11 न्यायाधीशांच्या खंडपीठाचं जजमेंट आहे, कॉन्स्टिट्युशनल बेंचचं जजमेंट आहे आणि 11 जजेसच्या खंडपीठाचा न्याय निर्णयामुळे त्यांनी अशा प्रकारे डिसिजन दिलं, वर्डिक्ट दिलं की बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध भारतीय संसदेला कोणत्याही प्रकारचा कायदा पारित करता येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती करता येणार नाही. त्यानंतर 24 एप्रिल 1973 रोजी या भारत देशातील सर्वात मोठा ऐतिहासिक न्यायनिवाडा झाला. त्याचं नाव होतं केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या केसमध्ये 13 न्यायाधीशांचं खंडपीठाचं जजमेंट बसलं आणि जजमेंट दिलं. 13 न्यायाधीशांनी जजमेंट दिलं. 703 पानांचं हे वर्डिक्ट आहे आणि 703 पानांचं वर्डिक्ट आहे आणि 13 न्यायाधीशांच्या बेंचने अशा प्रकारचा न्यायनिवाडा दिला की जे प्रियांबल आहे, प्रस्तावना संविधानाची जी पूर्वी बेसिक स्ट्रक्चर नव्हती, संविधानाच्या मूलभूत चौकटीमध्ये येत नव्हती, ते प्रियांबल सुद्धा बेसिक स्ट्रक्चर गृहीत धरण्यात येईल. नंबर 1. नंबर दुसरी गोष्ट जी आहे आर्टिकल 368 नुसार संसद राज्यघटनेच्या कोणत्याही कलमामध्ये बदल करू शकते, परंतु आर्टिकल 368 नुसार संसद बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन जे आहे, जी संविधानाची मूलभूत चौकट आहे, जो संविधानाचा मूलभूत गाभा आहे, ढाचा आहे, त्याला धक्का लावू शकत नाही. आणि जर अशा प्रकारचा धक्का लावला गेला, जर अशा प्रकारचं जर संसदेने कोणत्याही प्रकारचा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध, नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा जर अशा प्रकारचा कायदा केला तर तो भारतीय सर्वोच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालय त्याला रद्द करून टाकेल, ज्युडिशियल रिव्ह्यू घेईल व त्याला रद्द करून टाकेल. अशा प्रकारचा ऐतिहासिक न्यायनिवाडा झाला. तो जो लॉ आहे केशवानंद भारतीचा तो आजही ऍप्लिकेबल आहे आणि तो आजचा जो आहे तो आजचा लॉ आहे. आर्टिकल 13 जे आहे, आर्टिकल 13 मध्ये क्लिअर कट अशी प्रोव्हिजन आहे की बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध, चॅप्टर 3च्या विरुद्ध, फंडामेंटल राईटच्या विरुद्ध संसदेला कोणत्याही प्रकारचं अमेंडमेंट करता येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती करता येणार नाही किंवा कायदा करता येणार नाही. आणि जर अशा प्रकारचा कायदा संसदेने केला तर माननीय सर्वोच्च न्यायालय त्याला नल अँड व्हॉइड डिक्लेअर करून टाकेल. ही सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतो मी तुम्हाला.
पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतो ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दलचा. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकनाबद्दल मी तुम्हाला सांगतो की मिनर्वा मिल नावाचं जजमेंट 1980 सालामध्ये आलं. माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट, फुल बेंच जजमेंट आहे, फुल बेंचचं ते जजमेंट आहे. आणि त्या जजमेंटमध्ये अशा प्रकारचं न्याय निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला की ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन जे आहे, ते न्यायालयीन पुनर्विलोकन हा सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. जसं केशवानंद भारतीमध्ये सांगितलं, सेपरेशन ऑफ पॉवर बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे, फंडामेंटल राईट बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे तो. त्याच्यानंतर फेडरलिझम बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. म्हणजे जो बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे, पूर्वी जे आहे ते ज्युडिशियल रिव्ह्यू बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट मानलं जात नव्हतं. परंतु केशवानंद भारतीच्या जजमेंट नंतर आणि मिनर्वा मिलच्या जजमेंट नंतर बेसिक ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन हा बेसिक स्ट्रक्चर म्हणून मानलं जाईल. म्हणजे न्यायालयाला, सुप्रीम कोर्टाला ज्युडिशियल स्क्रुटिनी करण्याचे अधिकार राहतील. संसदेने कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती केली तर माननीय सर्वोच्च न्यायालय त्याला चेक करेल. ती घटना दुरुस्ती जी आहे ती नागरिकांच्या मूलभूत ढाच्याला, बेसिक स्ट्रक्चरला धक्का तर लावत नाही ना, बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध तर कायदा नाही ना, बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध तर घटना दुरुस्ती नाही ना. आणि जर अशा प्रकारची घटना दुरुस्ती असेल तर ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालय त्याला घेईल आणि त्याला रद्द करेल. म्हणून ज्युडिशियल रिव्ह्यू याच्यामध्ये आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकार म्हणून आहे. म्हणून त्याच्यामध्ये आणि त्या ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अधिकाराला सर्व संसदेमध्ये चॅलेंज करता येणार नाही, त्याला सुपरसीड करता येणार नाही. तो फंडामेंटल राईट, तो बेसिक स्ट्रक्चर म्हणून गणला गेलेला आहे. हा मूळ मुद्दा. त्याच्या पुढे एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो 9th शेड्यूल बद्दल. पहिली घटना दुरुस्ती जी झाली ती 1951 सालामध्ये झाली, जी पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली, पहिले प्रधानमंत्री. आणि त्या पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये 9th शेड्यूल ऍड केलं गेलं. 9th शेड्यूल काय सांगतं की त्यावेळेस जमीन अधिग्रहणाचे कायदे केले जात असायचे राज्यांद्वारे, आणि एखादा कायदा केला त्याला 9th शेड्यूल मध्ये टाकलं जायचं. जे राज्यघटनेचे 395 कलम जेव्हा आर्टिकल संपतात त्याच्या शेवटला एक शेड्यूल लागलेला आहे 9th शेड्यूल. तर ते 9th शेड्यूल जे आहे त्या 9th शेड्यूल मध्ये जर एखादा कायदा टाकला तर त्याची ज्युडिशियल स्क्रुटिनी होत नाही, त्याला न्यायालयामध्ये चॅलेंज केलं जात नाही. अशा प्रकारचं 9th शेड्यूल राहतं. परंतु 1981 सालामध्ये वामनराव नावाचं जजमेंट आलं. त्या वामनराव नावाच्या जजमेंटमध्ये, माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे, त्या वामनराव नावाच्या जजमेंटमध्ये कट ऑफ डेट फिक्स केली गेली. त्याच्यामध्ये असं सांगितलं की जो खटला 24 एप्रिल 1973 सालामध्ये जो केशवानंद भारतींचा जो खटला झाला त्या जजमेंटमध्ये, त्या खटल्यानंतर जेवढे काही संसद अमेंडमेंट करेल, कोणत्याही कायद्यामध्ये करेल, कोणत्याही आर्टिकलमध्ये करेल, किंवा कोणत्याही प्रकारचा ऑर्डिनन्स पास करेल, कोणत्याही प्रकारचा कायदा पास करेल, जर असा कोणत्याही प्रकारचा कायदा पास केला आणि त्याला 9व्या अनुसूचीमध्ये जरी टाकलं, आय रिपीट, त्याला 9व्या अनुसूचीमध्ये जरी टाकलं तरी पण त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार. IR कोइलो 2007चं 9 बेंचचं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा कायदा जो आहे जरी संसदेने केला आणि तो 9व्या अनुसूचीमध्ये टाकला आणि संसदेला जर असं वाटत असेल की त्याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही तर ते पूर्ण चुकीचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार. भले 9व्या अनुसूचीमध्ये जरी टाकलं तरी त्याला 9 जजेसच्या पीठाने सुद्धा तो न्याय निर्णय दिलेला आहे. म्हणून या सगळ्या जर गोष्टी जर आपण बघितल्या, सर्व जर मुद्दे जर आपण विचार केला, त्यानंतर मी अभ्यास केला, मी सगळं बघितलं, तर खरोखर संविधानाला कोणत्याही प्रकारे धक्का लागत नाही. संविधानिक दृष्टिकोनातून, कायदेशीर दृष्टिकोनातून वैधरित्या संविधान संपवता येत नाही याची जाणीव काँग्रेस पक्ष, त्यांच्या नेत्यांना, पुढाऱ्यांना किंवा त्यांच्या समविचारी पक्षातील नेत्यांना, पुढाऱ्यांना नव्हती का? निश्चित असणार. तरी पण जाणून बुजून अशा प्रकारचा इल मोटिव्ह ठेवून, अशा प्रकारचा अपप्रचार करून, लोकांची माती भडकावून त्यांना नेमकी कोणता उद्देश साध्य करायचा होता त्याच्या पाठीमागे एखादं कट कारस्थान तर नव्हतं ना. त्याच्या पाठीमागं ठीक आहे, राजकीय कोणी भाजून घेणार होते ते तर सिद्धच आहे, ते जगलेलं आहे.
परंतु त्याच्या पाठीमागे कोणत्या असामाजिक घटकांचा हात आहे, त्याच्या पाठीमागे कोणत्या असामाजिक तत्वांचा हात आहे, त्याच्या पाठीमागे कोणी षडयंत्र अशा प्रकारचं शिजवलं असतं आणि अशा याच्यातून जर एखादं जर हिंसक घटना जर घडल्या असत्या तर त्याला कोण जबाबदार असतं? पॉलिटिकल टूल म्हणून भारतीय राज्यघटनेचा कधीही वापर केला जाऊ शकत नाही आणि हे पॉलिटिकल टूल म्हणून त्याचा राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी जो वापर केला गेलेला आहे याला माझा आक्षेप आहे आणि त्याबद्दल संबंधित जे कोणी गुन्हेगार असतील, दोषी असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. मला दादा आपल्याला पुढे विचारायचं आहे, आता तुम्ही हे सगळं सांगितलं, मग संविधानाचा अशा प्रकारे अपप्रचार करणं, खोटा नॅरेटिव्ह पसरवणं हा कायद्यानं गुन्हा होऊ शकतो का? 100% होतो. संविधान जे आहे ते लॉ ऑफ द लँड आहे, जसं मी पहिल्यांदाही पण आपल्याला सांगितलं, ते लॉ ऑफ द लँड आहे. संविधान जे आहे ते सुप्रिमसी ऑफ लॉ आहे. संविधानानुसार कुठल्याही देशाचं संविधान असो, कॉन्स्टिट्यूशन असो, त्या कॉन्स्टिट्यूशननुसार संपूर्ण देश चालत असतो. जसा भारतीय तिरंग्याचा गैरवापर करता येऊ शकत नाही तसा भारतीय संविधानाचा सुद्धा गैरवापर करता येऊ शकत नाही आणि राजकीय हत्यार बनवून त्याला वापरणं मुळात हा देशद्रोह होतो. आणि त्याच्या पाठीमागचा दुसरा मुद्दा असा आहे की या पाठीमागचा अपप्रचार करणं, राजकीय पोळी भाजून घेणं हा तर होताच, हे तर क्लिअर कट आहे. परंतु अजून त्याच्या पाठीमागे कोणत्या देशविघातक शक्ती होत्या का? त्याच्या पाठीमागे कोणते असामाजिक तत्व काम करत होते का? त्याच्या पाठीमागे हिंसा घडवून आणण्याचा कट तर कोणी केला नव्हता ना. अनुसूचित जातीच्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून त्यांना रोडवर उतरून त्यांना टार्गेट करून त्यांच्याकडून एखादं हिंसक कृत्य तर घडवून घ्यायचे नव्हते ना. ते करणारच, ते शक्यतो करणारच नाही, कारण बाबासाहेबांना मानतात, भगवान गौतम बुद्धांना मानतात, परंतु त्यांचं बाबासाहेबांवर प्रेम आहे. माझ्या समाजाचं, मी स्वतः दलित समाजाचा, अनुसूचित जाती समाजाचा घटक आहे, माझं संविधानावर प्रेम आहे. मग माझ्या समाजाला रोडवर उतरून त्यांच्याकडून एखादं अघटित कृत्य करून घ्यायचं होतं का, यांना टार्गेट करून, याची चौकशी होणे अत्यंत गरजेचं आहे. कारण मी एक अनुसूचित जातीचा बाबासाहेबांचा अनुयायी आहे मी, आणि म्हणून माझं नैतिक कर्तव्य आहे की याबद्दलचं पूर्णपणे याची सखोल चौकशी शासनाने करायला पाहिजे आणि संबंधित जे कोणी असतील त्यांच्या विरुद्ध प्रचलित फौजदारी कायद्याच्या तरतुदीनुसार कडक कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. मला दादा आपण हे सगळं सांगताना तुम्ही सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. भारतीय संविधानाच्या ज्या काही वावड्या उठवल्या जात आहेत, बदलल्या जाणार म्हणून, त्या संदर्भात आपण आपल्या या मुलाखतीमध्ये सांगताय, लोक ऐकतायत की कोणत्याही परिस्थितीत संविधान बदललं जाणार नाही, की ज्याने आजपर्यंत कोणी ठामपणे सांगितलं नाही. मग ते वकील असो, विधी तज्ञ असो, सुप्रीम कोर्टाचे वकील असो, कुणीही सांगितलं नाही की भारतीय संविधान अशा अशा या कायद्यामुळे किंवा या सगळ्या संसदीय घटनेमुळे भारतीय संविधान कोणीही बदलू शकत नाही असं ठामपणे आज तुम्ही सांगताय. मला तुम्हाला याच अनुषंगानं पुढचा प्रश्न विचारायचा आहे की दलितांच्या विषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये काय आहे, काय नेमकं आपण एक प्रधानमंत्री की जे भाजपाचे आहेत, हिंदुत्ववादी आहेत, एक भारतीय नागरिक म्हणून, दलित आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून मोदींच्या वाटचालीकडे आपण कसं पाहता? मूळ मुद्दा असा आहे की 2014 साली, 2014 पासून तर आतापर्यंत जे आहे ते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं गव्हर्नमेंट आहे. ज्या प्रकारच्या इंदिरा गांधीजींनी संविधानाची मोडतोड केली, राख रांगोळी केली, 24वी घटना, एक थोडंसं पार्श्वभूमीवर घेऊन जातो मी आपल्याला वस्तुस्थितीमध्ये. ज्यांनी संविधानाबद्दल अपप्रचार केला ते वस्तुस्थितीमध्ये त्यांची मानसिकता काय. 24वी जी घटना दुरुस्ती केली ती घटना दुरुस्ती इंदिरा गांधीजींनी केली होती. 1967 सालामध्ये आयसी गोलकनाथचं जजमेंट आलं की बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावला जाऊ शकत नाही आणि त्यानंतर लगेच ती 24वी घटना दुरुस्ती केली. माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट पायदळी तुडवून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जजमेंटचा मान सन्मान न राखता त्याच्या विरोधात 24वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधीजींनी केली.
त्या घटना दुरुस्तीमध्ये इंदिरा गांधीजींनी आर्टिकल 368 नुसार राज्यघटनेच्या कोणत्याही कलमामध्ये बदल करता येतो, तर मूलभूत अधिकारांसहित राज्यघटनेच्या कोणत्याही कलमामध्ये बदल करण्याचे अधिकार संसदेला राहतील, अशा प्रकारची 24वी घटना दुरुस्ती होती. म्हणजे मूलभूत अधिकारांसहित म्हणजे संसदेकडे ब्रिलियंट पॉवर जे आहेत, म्हणजे अमर्याद अधिकार दिले गेले संसदेकडे. मूळ गोष्ट अशी आहे की संविधान सर्वोच्च आहे आणि संविधानाने निर्माण केलेली संसद आहे. संसद ही कधीही सर्वोच्च असू शकत नाही, सर्वोच्च नेहमी संविधान असते. आणि तरी पण संसदेकडे संपूर्ण प्रकारचे अधिकार असतील, अशा प्रकारचं इंदिरा गांधीजींनी असंविधानिक घटना दुरुस्ती 24वी घटना दुरुस्ती केली, 25वी घटना दुरुस्ती केली, 29वी घटना दुरुस्ती केली. त्यांनी 39वी घटना दुरुस्ती केली. त्याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभा स्पीकर यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाला यांच्या इलेक्शन बद्दलचं हिअरिंग घेता येणार नाही किंवा यांच्या इलेक्शन बद्दलच्या विरोधात यांना सुनावणी घेता येणार नाही किंवा त्यांना कोणत्या प्रकारची ऑर्डर देता येणार नाही किंवा यांच्या विरुद्ध त्याच्यामध्ये संज्ञान कॉग्निझन्स घेता येणार नाही. अशा प्रकारचं एकाधिकारशाहीचं ती 39वी घटना दुरुस्ती केली. 42वी जी घटना दुरुस्ती करण्यात आली, त्या 42व्या घटना दुरुस्ती इंदिरा गांधीजींनी केली, स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी. त्याच्यामध्ये मिनी कॉन्स्टिट्यूशन त्यांनी तयार केलं. 1976 सालामध्ये, 1975 सालामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचं सुद्धा कारण जे लोकशाहीला अभिप्रेत आहे, जे राज्यघटनेला अभिप्रेत आहे, तशा प्रकारचं कारण नव्हतं. अचानक जी आहे ती इमर्जन्सी डिक्लेअर केली गेली आणि 1976 सालामध्ये इंदिरा गांधीजींनी 42वी घटना दुरुस्ती केली. त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनापासून दूर ठेवलं. लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा केला. अनेक प्रकारच्या अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक घटना दुरुस्त्या त्याच्यामध्ये 42वी घटना दुरुस्तीमध्ये इंदिरा गांधीजींनी केल्या. 1973 सालचं जजमेंट होतं, 24 एप्रिल 1973 सालचं, केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. मग ते जजमेंट एवढं क्लिअर कट असताना सुद्धा त्या 13 जजेसच्या घटनापीठाचं जजमेंट इंदिरा गांधीजींनी मानलं नाही आणि त्या जजमेंटच्या विरुद्ध, त्या वर्डिक्टच्या विरुद्ध जे आहे ते स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी 42वी घटना दुरुस्ती केली. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अनकॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स केल्या. इमर्जन्सीमध्ये 1975च्या अनेक पत्रकारांना जेलमध्ये टाकलं. जो विरोधात बोलत त्याला काही महिने जे आहे ते जेलमध्ये सोडवलं. नागरिकांचे फंडामेंटल राईट्स, लाईफ अँड लिबर्टी सहित हिरावून घेण्यात आले. जो विरोधात बोलल त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा, त्याला आतमध्ये टाका. अशा प्रकारची हुकुमशाही, अशा प्रकारची एकाधिकारशाही जी आहे ती स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी केली. संविधानाची सर्वात जास्त पायमल्ली, संविधानाचा सर्वात जास्त राख रांगोळी जर करायचं जर कोणी काम केलं असेल, भारतीय संविधान हा पवित्र ग्रंथ आहे आणि त्याला जर काळिमा फासण्याचं कोणी काम केलं असेल, त्याच्या विरोधात कोणी जर सर्वात जास्त काम केलं असेल तर ते स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी केलेलं आहे. ते काँग्रेसकडून झालेले ही वस्तुस्थिती आहे, सत्य आहे. 1978 सालामध्ये जनता दलाचं जेव्हा मोरारजी देसाईंचं सरकार आलं, त्यावेळेस ज्या इंदिरा गांधीजींनी केलेल्या 44वी घटना दुरुस्ती त्यांनी केली आणि त्या पूर्वीच्या ज्या चुकीच्या घटना दुरुस्त्या आहेत त्यांनी त्या रद्द केल्या आणि या चुकीच्या घटना दुरुस्त्या रद्द करून 44वी घटना दुरुस्ती त्यांनी करून चुकीच्या घटना दुरुस्त्या इंदिरा गांधींनी केलेल्या त्या रद्द केल्या. मग सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यांनी संविधानाची मोडतोड केलेली आहे, इतक्या पवित्र ग्रंथ जो संपूर्ण देश चालवतो, त्या पवित्र ग्रंथाला यांनी कधी मानलं नाही, तर आणि तेच अपप्रचार करताय लोकांमध्ये का मोदी सरकार जर सत्तेवर आलं तर ते संविधान बदलणार आहे, तर याच्यासारखं दुर्दैव कोणतंही नाही. आता राहिली बात तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की मोदी गव्हर्नमेंट बद्दल आपण विचारलं. मूळ गोष्ट आपण एक लक्षात घ्या की 26 नोव्हेंबर जो आहे संविधान दिन, हे प्रधानमंत्र्यांनी सुरू केला, नरेंद्र मोदीजींनी सुरू केला. 26 अलीपूर रोड जो आहे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण स्थळ दिल्लीला,
त्याच्यामध्ये याच काँग्रेसने जे आहे बाबासाहेबांच्या अंत्यविधीला जागा दिली नव्हती. नंतर तो बाबासाहेबांचा महापरिनिर्वाणाचं प्रेत जे आहे ते नागपूरला आणलं गेलं. तिथून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देह जो आहे पवित्र देह तो चैत्यभूमीला नेण्यात आला आणि त्या ठिकाणी ते झालं. मूळ गोष्ट असं आहे त्या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू त्यांनी केलेली आहे. आपण जर बघितलं की आता पार्लिमेंट जे आहे नवीन सदनाचं उद्घाटन झाला त्याला संविधान सदन असं नाव दिलेलं आहे. आपण दादरला चैत्यभूमीला गेलं तर इंदू मिलचं भव्य स्मारक त्या ठिकाणी उभं होतंय. त्याचं 12.5 एकर जागेमध्ये ते आपण बघा. आज आर्टिकल 370 जे आहे नरेंद्र मोदीजींनी हटवलं. जम्मू काश्मीरचं जे स्वायत्त दर्जाचं जे अधिकार होते ते काढून घेण्यात आले. त्याच्यामुळे त्याचा सर्वात जास्त फायदा जो आहे अनुसूचित जातीच्या व जमातीच्या समाजाला त्या ठिकाणी झालेला आहे. ते त्या ठिकाणी मोकळा श्वास घेत आहे. कारण सर्वात जास्त त्या ठिकाणी अन्याय अत्याचार हे दलितांवर होत होते. मग 60 वर्षामध्ये सर्वात जास्त दलितांवर अन्याय अत्याचार जे झालेले आहेत गावोगावामध्ये खेड्यापाड्यामध्ये ते काँग्रेस धार्जिणे लोक आणि काँग्रेसवाल्यांकडून झालेले आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. ही सत्य परिस्थिती आहे. कोणत्या एका पक्षाचा पक्ष धरायचा म्हणून नाही. मी एखाद्या पक्षाचा एखादा छोटासा प्रतिनिधी असो किंवा एखादा कार्यकर्ता असो किंवा नसो, परंतु मला माझं व्यक्तिगत मत मांडायचा पूर्णपणे अधिकार, माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय संविधानानं माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला दिलेलं आहे आणि ते मी मांडला. ही वस्तुस्थिती आहे. आणि याच अनुषंगानं तुम्ही भारतामध्ये पहिल्यांदा जी फिर्याद दिलेली आहे संविधानाच्या विरोधी अपप्रचार करणाऱ्यांच्या विरोधात ही एक मोठी तुम्ही रिस्क घेतलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काय सांगायला आपण? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचा श्वास आहे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला, नाही तर तो अधिकारही आम्हाला नव्हता. आज मी त्यांच्या पायाच्या बुटाची धुळही नाही. मला माझ्या समाजाप्रती माझं काही कर्तव्य आहे ते मला करणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचा जो नॅरेटिव्ह चालवला गेला आहे, भारतीय संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब ज्यांनी शिल्पकार आहेत ज्यांनी तयार करून या देशाला अर्पण केलं दिलं, ज्या संविधानानुसार हा देश चालतोय ते संविधान आमच्यासाठी सर्वात पवित्र आणि सर्वोच्च ग्रंथ आहे. आणि ह्या संविधानाच्या विरुद्ध जो कोणी अशा प्रकारचा अपप्रचार केला असेल तर माझी नैतिक पण जबाबदारी आहे आणि मी समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून मी अशा प्रकारची तक्रार केलेली आहे. मी भीती याच्यामध्ये बाळगलेली नाही. याच्यामध्ये मला मृत्यू आला तरी चालेल, पण शेवटपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत याचा पाठपुरावा सोडणार नाही. आणि ज्यांनी कोणी भारतीय संविधानाला एक खेळणं म्हणून किंवा एक हत्यार म्हणून त्याला वापरलेलं आहे अशा लोकांना मी कायदेशीररित्या संविधानिक मार्गाने सनदी मार्गाने धडा शिकवण्याबिगर राहणार नाही. भारतीय संविधानाचा अपप्रचार करणाऱ्यांच्या विरोधात लढताना मला मरण आलं तरी चालेल, परंतु हा लढा मी सोडणार नाही अशा तऱ्हेची ठाम भूमिका या ठिकाणी अॅडव्होकेट संदीपदादा जाधव यांनी घेतलेली आहे. ही मुलाखत आपण पाहतात. तुमच्या मनामध्ये जी भीती होती, जे प्रश्न होते की भारतीय संविधानाला धोका आहे, भारतीय संविधान बदललं जाणार आहे, परंतु अॅडव्होकेट संदीपदादा जाधव यांनी कायद्याचे अनेक संदर्भ देत, घटनेतले अनेक संदर्भ देत भारतीय संविधान कुणालाही पूर्ण बहुमत जरी आलं तरी सुद्धा त्या पक्षाला भारतीय संविधान बदलता येणार नाही अशी ठाम भूमिका अॅडव्होकेट संदीपदादा जाधव यांनी घेतलेली आहे. ही मुलाखत महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलच्या आमच्या दर्शकांना कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलला आपला अमूल्य वेळ देऊन ही मुलाखत दिली त्याबद्दल मी आदरणीय संदीपदादा जाधव यांचं मनपूर्वक आभार मानतो. मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आपण माझी मुलाखत घेतली या विषयासंदर्भात मनपूर्वक आपले आभार मानतो. धन्यवाद. हे आहे महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम. नमस्कार. जय भीम.
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।